महाराष्ट्र प्रतिनिधी साईनाथ आरंभकर बोलत आहे मी. आई भवानी प्रासादिक भजन मंडळ मुंबई सलग श्री संत सेवा सामाजिक संस्था रजिस्टर. गाडीची वेळ चर्चगेट ते विरार 8:44ची. मुंबईच्या धगधगमध्ये लोक गाडीमध्ये चढताना झगडे करतात, हे करतात. व या लोकांचं असं आहे, भजन करून लोकांचं मन एकदम देवाच्या याच्यामध्ये आणतात. आणि आता थोडे आपल्याला सांगते त्यांच्या मंडळाला किती वर्ष झाले आणि कसा आहे तुमचा हे चालला प्रवास. रामकृष्ण हरी. सर्वप्रथम तर माऊली जय आई भवानी प्रासादिक भजन मंडळ संलग्न श्री संत सेवा सामाजिक संस्था रजिस्टर या मंडळाला गेली 12 वर्ष या ट्रेन प्रवासामध्ये अविरत सेवा चालू आहे. भजन सेवा करताना खूप अशामध्ये काही अडीअडचणी पण आल्या होत्या, पण त्या अडीअडचणी आमच्या श्री संत सेवा सामाजिक संस्था या संस्थेमार्फत त्याचं निरसन करण्यात आलं. आणि आज आम्ही या ठिकाणी सलग 12 वर्ष आई भवानी प्रासादिक भजन मंडळ अविरत सेवा चालू आहे. आणि भजन सेवा अशीच पुढे नेहमीसाठी चालत राहावी हीच आजच्या या दिंडी सोहळ्यामध्ये पांडुरंग चरणी प्रार्थना राहील आमची. आणि पांडुरंगाला एकच आकडे राहील की आम्हाला तुझं नामस्मरण करण्याची खूप अशी मोठी शक्ती दे. आणि या आमच्याबरोबरच आमच्या सर्व सहप्रवाशांनाही या पांडुरंगाच्या नामस्मरणात मग्न करून घ्यावं. आणि या मंडळाकडून काही चांगले उपक्रम पण राबवण्यात यावे. त्या व्यतिरिक्त असे मी मंडळाच्या कार्यकारिणीला आणि सभासदांना विनंती करतो. सर्व सहप्रवाशांनाही विनंती आहे, तुमचंही सहकार्य या मंडळासाठी नेहमी राहील आणि तुम्हालाही या नामस्मरणात सहभागी होता येईल. आणि हा वारसा आम्हाला सलग पुढेही चालू ठेवता यावा यासाठी मी आजच्या या आषाढी एकादशीनिमित्त जो दिंडी सोहळा आयोजित आहे, हा दिंडी सोहळ्यामध्ये पांडुरंगाला एकच आकडे घालीन की या सर्व मंडळींना तुमच्या या नामस्मरणासाठी खूप अशी शक्ती दे आणि या मंडळाला असंच नामस्मरणात संलग्न विलत राहू दे. एवढीच आजच्या ह्या सेवेमध्ये प्रार्थना राहील. रामकृष्ण हरी. तसेच आपल्याबरोबर काय आहे ते सांगतील. थोडा मंडळाचे काय उपक्रम असतात तुमचे ते थोडे सांगा. आई भवानी भजन मंडळ दरवर्षाप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी आम्ही खूप मोठ्या उत्साहाने आणि आनंदात साजरी करतो. परंतु मला ह्या मंडळामध्ये 8 वर्ष झाली आहेत. ह्या मंडळामध्ये सामील होऊन खरोखरच संत सेवा समिती रेल्वे प्रवासी भजन मंडळाने हा एक आमच्यासाठी प्लॅटफॉर्म दिला आहे की प्रत्येक मंडळानं आणि या मंडळामध्ये सर्व वारकरी संप्रदाय जमा झालेला आहे. हा खरोखरच अविस्मरणीय आहे. आणि हा सोहळा आषाढी एकादशीचा सोहळा आम्ही दरवर्षी ह्याच पद्धतीने साजरा करतो. आणि हा अशाच प्रकारे हा सोहळा वर्षानुवर्ष साजरा व्हावा हीच पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी. तसेच आपल्याबरोबर संतोष म्हणून आहे, त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं आणि भरपूर म्हणजे लोकांना एकत्र करणं म्हणजे एक घरामध्ये माणूस 5 बोटं असली 2 बायका असल्या तर घर चालत नाही. आणि एवढा संसार घेऊन चालायचा ट्रेनमध्ये भरपूर हे आहे. रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी माऊली. आई भवानी प्रासादिक भजन मंडळाचा मी एक सभासद आहे. गेली 12 वर्ष आम्ही या गाडीमध्ये भजन सेवा करतो आहे. 12 वर्षापूर्वी आम्ही अशी 4 जणं बसलो होतो. त्यात आमचे गोताड माऊली परेश गुरव आहेत, जितू हर्डीकर आहेत, राम ठाकूर आहेत. आणि म्हटलं गाडीमध्ये अशा भांडणं होतात, शिव्या होतात, मारामारी त्या कोण ट्रेनमधून पडायचा. त्यावेळी असं वाटलं की हे काहीतरी चुकीचं होतं आहे. मग ते गोताड माऊलींनी आम्हाला बोलले की आपण इथं भजन चालू करूया, म्हणजे हे सर्व हरिनामात दंगून जातील आणि सर्व या वाईट प्रवृत्तीपासून दूर होतील आणि चांगल्या मार्गाला लागतील. मग आम्ही ठरवलं की चौघामध्ये भजन चालू करायचा. पहिल्या दिवशी आम्ही वेळी वाकरी अशी सेवा केली. आम्ही चर्चगेटपासून भजन चालू केलं, अंधेरीला बंद केलं, कारण त्यामुळे आम्ही 5च जण होतो. आणि आम्ही थोडक्यात भजन केलं आणि त्यापासून आजपर्यंत या मंडळामध्ये कमीत कमी 200च्या वरती सभासद झाले आहेत. ह्या पांडुरंगाच्या हरिनामामुळेच हे सर्व माऊली मला लाभले आहेत. हे मी देवाचे धन्यवाद मानतो. अशीच भजन सेवा कायमस्वरूपी राहो हीच मी पांडुरंगाची प्रार्थना करतो. रामकृष्ण हरी. तशी तुमची सेवा काय काय चालली त्याबद्दल सांगा. या आम्ही भजन सेवेमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचे गुणगौरव, त्यांना वया वाटप, बॅगा किंवा पावसामध्ये छत्री वाटप, वृक्षारोपण आणि सामाजिक कार्यामध्ये रक्तदान वगैरे असं आमच्या मंडळाकडनं केलं जातं. किंवा कोणा गरजू व्यक्तींना पण आम्ही आमच्या मंडळातर्फे फुलना पाकळी अशी
मदत करतो आणि या सर्व सेवेमागे आमच्या या पुऱ्या आई भवानी प्रासादिक भंडारी प्रत्येक सभासदाचा मोलाचा वाटा असतो आणि मला असा अभिमान आहे की मी या मंडळाचा एक सभासद आहे. मी जे सांगितलं की लगेच दुसऱ्या दिवशी ते काम होणार म्हणजे होणार. मग ते किती मोठं असू दे की छोटं असू दे, कोण म्हणणार नाही की मला वेळ नाही की काय. कामाच्या दगदगेमध्ये माणसाचा प्रपंच आहे, त्याचं सगळं विसरून या हरिनामामध्ये लोक ट्रेन पकडायला येतात की आपल्याला भजन घ्यायचं आहे. रंजाने माऊली म्हणणार मला आज हा अभंग घ्यायचा आहे, परत गोताड माऊली म्हणणार मला आज वेळ उशीर झाला, माऊली माफ करा. असे सर्वजण या गाडीसाठी उत्सुक असतात यायला आणि अशीच सर्वांनी या मंडळासाठी साथ द्यावी हेच मी सर्वांना एक नामस्करण जरा तुम्ही बोला जरा विठ्ठलात. रामकृष्ण हरी माऊली. मला पण या मंडळामध्ये नाही म्हटलं तर एक 6 ते 7 वर्ष झाली आहेत. पण या मंडळामध्ये येण्याचा मागचा उद्देश म्हणजे इथल्या जो भक्तिमय जे वातावरण आहे ते मला खूप छान वाटलं इथलं. आणि प्रत्येक सभासदा कोणत्या ना कोणत्या सामाजिक कार्यामध्ये मदत करत असतो आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आपल्या फुलाची पाकळी इकडे आपल्या मंडळामध्ये हे करत असतो किंवा मंडळातर्फे गरजू व्यक्तींना पण काही आपण मदत करत असतो. तर ह्या गोष्टी मला खूप चांगल्या वाटल्या आणि त्यामुळे मी या मंडळाशी एक संलग्न झालो आणि तेव्हापासून म्हणजे 6 ते 7 वर्षापासून मी या मंडळासोबत आहे आता. तसंच आपण स्पर्धा असतात गायनचे असे भजनाचे, तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये सहभाग घ्यावता का? हो जरूर, नक्की आम्ही सहभाग कधी करतो. नंबर बिंबर तुमचा का असा हो, म्हणजे उच्च असा वाटतं का नंबर यावा? सुनील कदम माऊली स्पर्धेला बसतात, त्यांच्यासोबत उत्कृष्ट गायक आहेत ते. त्यांनी नंबर वगैरे पण या मंडळातर्फे मारले म्हणजे विन झालेले आहेत, स्पर्धा जिंकलेले आहेत त्यांनी. एक विठू गजर जोरात होऊ द्या एक सगळ्या हरिनामाचा. विठू गजर करा एक. या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला. या विठूचा. तसंच कॅमेरामॅन अल्पेश पवार, आज अल्पेश पवार कॅमेरामॅन तसं. आणि आपला बघतो आता आपण प्रचारक भवानी माताचा खटकर. सगळे आपले परवर सगळे भजन मंडळी विठूचा गजर गात आहे. रामकृष्ण हरी खटकर. विठूचा गजर हरी रामाचा झेंडा रोल खटकर. Audio Jungle.